आज गेले होते तळ्याला कपडे धुवायला. आता सकाळीच तुम्हाला सांगितलंय एवढा दम लागायला लागला ना, उंच टेक आहे त्याच्यामुळं. सकाळी तुम्हाला मी म्हणलं होतं की पाणी चालू झालं नाही, तर त्याच्यामुळंच तळ्याला कपडे धुवायला गेली होती बरं का. तर तिथं पण मला शूट घ्यायचं होतं, पण आता पाईप जोडायला तिथं माणसं आली ती, तर त्याच्यामुळं घेतलं नाही. तलावात कपडे धुवून आले बरं का मस्तपैकी. आता वाळू घालती कपडे. आता तळ्यातनं कपडे धुवून आल्यावर भूक किती लागली असेल तर तुम्हाला माहितीच आहे का नाही. आणि सकाळी थोडासाच नाश्ता पण आज केला होता बरं का. मस्तपैकी स्वयंपाक तर माझा सगळा झाला होता. मटकीची भाजी घ्यायची अजून राहिली, आणि जातानाच मी डाळ शिजू घालून गेली होती, कारण सुक्या भाजीवर काय पोट भरत नाही म्हणून म्हणलं डाळ शिजू घातली ना तर त्याच्यामध्ये तेल मीठ टाकून एकदम भारी लागते. आणि एवढ्या मेहनतीनं मी सकाळी नवरोबाला डबा दिला होता, पण ते डबा मात्र तसंच महागारी घेऊन आलेत, कारण पाईप जोडायचा होता म्हणून. असू द्या, घरी आल्यावर तरी खातील म्हणून आता घरात आणून ठेवला आहे. आणि मस्तपैकी एक कणीस पण भाजलंय बरं का. तर भरपूर पोटात तर कावळे वरडायला लागले. आता मस्तपैकी जेवण करते. आम्ही लहान होतो त्यावेळेस ना मम्मी आम्हाला अशीच डाळ करून द्यायची. मिठाची डाळ शिजवायची आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि तेल टाकून खायचं. एकदम भारी लागते बरं का. तुम्हाला आवडती का ते मला कमेंटमध्ये सांगा.